बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले. पुण्यातील बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात शोध मोहीम घेण्यात येत आहे. बांगलादेशींविरोधात कडक कारवाईचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश आहेत. मागील काही दिवसात पुणे स्टेशन आणि स्वारगेट परिसरातून काही बांगलादेशी अटकेत आहेत. अटकेतील बांगलादेशींकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड त्या ठिकाणी जप्त करण्यात आले. त्यामुळे पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आल्याचं कळतंय. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, बांगलादेशी घुसखोरी विरोधात खरं तर एकीकडे आपण पाहतोय मुंबईच्या घडामोडी घडतात. सैफ अली खानवर हल्ला झाला, किरीट सोमय्या एकीकडे आवाज उठवत आहेत. त्यातच आता पुणे पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. नक्कीच राज्यभरात जे आहे ते बांगलादेश विरोधी मोहीम राबवण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात तसे आदेश दिलेले होते. त्याचाच भाग म्हणून पोलीस आयुक्तांनी आता आदेश दिलेले आहेत आणि पुणे पोलिसातल्या सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिलेले आहेत की त्या भागातले जे घुसखोर आहेत त्यांची माहिती काढा. कारण काही दिवसापूर्वी पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये एक बांगलादेशी 10 वर्ष राहत असल्याचं समोर आलेलं होतं. त्याच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड होतं आणि त्यामुळे या सगळ्या जे कारवाई आहेत ते जलद गतीने कराव्यात आणि सगळे बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते अनाधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ते आदेश देण्यात आलेले आहेत. आता या शोध मोहिमेमध्ये किती बांगलादेशी सापडतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र बांगलादेश विरुद्धची जी कडक कारवाई आहे ती लवकरात लवकर करण्यासाठी ही सगळी शोध मोहीम पुणे पोलिसांनी आजपासून सुरू केलेली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत या सगळ्या मोहिमेची जी मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे. त्याचे अहवाल जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात येणार आहे. नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.